नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत चौथी शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका। यामध्ये गटाशी जुळणारे पद ओळखा या घटकावर आधारित महत्त्वाचे 40 प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत। गटाशी जुळणारे पद ओळखा, महत्त्वाचे 40 प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, शब्दांच्या जगात लपलेले नाते शोधणे म्हणजेच खरी बुद्धिमत्ता। मराठी भाषा ही शब्दांच्या अमूल्य ठेव्याने समृद्ध आहे। स्पर्धा परीक्षा आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शब्दसंपत्ती या घटकाला विशेष महत्त्व असते। त्यातीलच एक महत्त्वाचा उपप्रकार म्हणजे गटाशी जुळणारे पद ओळखणे। या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला 3 किंवा 4 शब्दांचा एक संच दिला जातो। हे शब्द वरवर पाहता वेगळे वाटले तरी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट समान गुणधर्म किंवा तार्किक संबंध म्हणजेच याला लॉजिकल रिलेशन असे म्हणतात असतो। विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारक्षमतेचा कस पाहणे हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या शब्दांमधील सूक्ष्म साम्य ओळखणे, शब्दांचा मुख्य गट कशावर आधारित आहे, उदाहरणार्थ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, थोर व्यक्ती, भौगोलिक ठिकाणी, व्यवसाय, प्राणी, पक्षी इत्यादी हे शोधणे महत्त्वाचे आहे। पर्यायांपैकी असा शब्द निवडणे जो त्या गटातील गुणधर्मांशी तंतोतंत जुळतो। हा घटक केवळ परीक्षेसाठीच नाही तर आपली अवांतर माहिती, जनरल नॉलेज आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। चला तर मग शब्दांच्या या मनोरंजक प्रवासाला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये या उपघटकातील प्रश्नांमध्ये विशिष्ट प्रकारचा सारखेपणा असणारे 3 शब्द दिलेले असतात। भाज्या, फळे, फुले, व्यक्ती, वाहने, वार, महिने, ऋतू वगैरे कोणत्याही बाबींचा या गटात समावेश केलेला असतो। दिलेल्या पर्यायातील एका शब्दातून या गटाशी जुळणाऱ्या पदाचा वस्तूचा बोध होतो। त्या शब्दाचा पर्याय निवडायचा असतो। गटातील वस्तूंमध्ये रंग, रूप, वास, आकार, अर्थ वगैरे गुणांच्या बाबतीत सारखेपणा विद्यार्थ्यांनी शोधावा। चला तर सुरू करूया। प्रश्न प्रकार: गटाशी जुळणारे पद ओळखा, शब्दसंग्रह। खाली दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। गट आहे माय, आई, माता। पर्याय आहेत बहीण, स्त्री, जननी, मावशी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जननी। गटात दिलेले शब्द समानार्थाचे आहेत। पर्यायातील जननी हा शब्द या शब्दांचा समानार्थी शब्द आहे म्हणून तो या गटामध्ये बसतो। पुस्तक, ग्लास, टेबल। कपाट, झाड, शिक्षक, कारकून। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कपाट। गटात दिलेले शब्द निर्जीव वस्तू दाखवतात। कपाट हे निर्जीव आहे म्हणून पर्याय 1 हे उत्तर आहे। सायकल, बैलगाडी, घोडागाडी। पर्याय आहेत विमान, मोटार, रेल्वे, नाव। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाव। गटात दिलेली सर्व वाहने इंधनाशिवाय चालतात म्हणून पर्याय 4 हे उत्तर आहे। नाव, नौका, होडी। पर्याय आहेत सायकल, मोटरकार, जहाज, मोटारसायकल। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जहाज। गटात दिलेले शब्द समानार्थाचे आहेत तसेच हा गट जलवाहतूक करण्यासाठी उपयुक्त वाहनांचा आहे। पर्यायातील जहाज हा शब्द या शब्दांचा समानार्थी शब्द आहे। वायव्य, ईशान्य, नैऋत्य। पर्याय आहेत पूर्व, आग्नेय, दक्षिण, पश्चिम। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आग्नेय। गटातील सर्व शब्द हे उपदिशांची नावे आहेत। आग्नेय ही उपदिशा आहे म्हणून पर्याय 2 हे उत्तर आहे। पूर, धरणीकंप, वादळ। पर्याय पाऊस, अपघात, अवर्षण, संकट। अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3 अवर्षण. गटातील शब्द नैसर्गिक आपत्ती दर्शवतात. अवर्षण म्हणजे दुष्काळ ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे. वडील, पिता, जनक. पर्याय आहेत माय, भाई, दादा, बाप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाप. गटातील सर्व शब्दांचा अर्थ वडील असा आहे. बाप या शब्दाचा अर्थ वडील असा होतो, म्हणून पर्याय 4 हे उत्तर आहे. मेंदू, फुफ्फुस, आतडे. पर्याय आहेत छाती, पोट, जठर, पाठ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जठर. गटामध्ये शरीरातील सर्व आंतरिंद्रिये आहेत. जठर हा शरीराच्या आतील अवयव आहे. झरा, नाला, ओहोळ. पर्याय आहेत नळ, ओढा, समुद्र, तलाव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओढा. गटातील सर्व शब्द वाहते पाणी दाखवतात. ओढ्यामध्ये वाहते पाणी असते, म्हणून पर्याय 2 हे उत्तर आहे. धोतर, पायजमा, लुंगी. विजार, सदरा, बंडी, झब्बा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विजार. गटामध्ये सर्व कमरेखाली परिधान करण्याची वस्त्रे आहेत. विजार हे कमरेखाली परिधान करण्याचे वस्त्र आहे. केक, नानकटाई, पाव. पर्याय आहेत उपमा, खारी, पाणीपुरी, खरवस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खारी. गटामध्ये सर्व बेकरीत बनवणारे पदार्थ आहेत. खारी हा पदार्थ बेकरीत बनतो. मडके, घागर, माठ. पाणी, गार, कळशी, माती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कळशी. गटामध्ये सर्व पाणी साठविण्यासाठी वापरली जाणारी भांडी आहेत. कळशी पाणी साठवण्यासाठी वापरतात. उकळणे, वाफवणे, तळणे. पर्याय आहेत ढवळणे, हुंकणे, घुसळणे, भाजणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाजणे. गटामध्ये अन्नपदार्थ बनवताना केल्या जाणाऱ्या उष्णतेशी संबंधित असलेल्या क्रिया आहेत. भाजणे ही उष्णतेशी संबंधित क्रिया आहे. घोडा, बैल, हरिण. पर्याय आहेत वाघ, तरस, गेंडा, मांजर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गेंडा. गटामध्ये सर्व शाकाहारी प्राणी आहेत. गेंडा हा शाकाहारी प्राणी आहे. उष्णता, ध्वनी, विद्युत. पर्याय आहेत पंखा, विस्तव, रेडिओ, प्रकाश. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रकाश. गटामध्ये सर्व ऊर्जेची रूपे आहेत. प्रकाश हे ऊर्जेचे एक रूप आहे. भोपळा, पडवळ, तोंडली. पर्याय आहेत मेथी, बटाटा, रताळे, टोमॅटो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टोमॅटो. गटामध्ये सर्व फळभाज्या आहेत. टोमॅटो ही फळभाजी आहे. लोणी, तूप, दही. पर्याय आहेत आंबट, श्रीकृष्ण, पनीर, अमूल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पनीर. गटामध्ये सर्व दुधापासून बनणारे पदार्थ आहेत. पनीर हे दुधापासून बनते. गंगा, महानदी, गोदावरी. पर्याय आहेत नर्मदा, कावेरी, तापी, साबरमती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कावेरी. गटातील सर्व नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, म्हणून पर्याय 2 हे उत्तर आहे. रताळे, मुळा, गाजर. बीट,
आले कांदा लसूण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीट. गटातील सर्व खाद्यांनी ही वनस्पतींची मुळे आहेत. बीट हे वनस्पतीचे मूळ आहे. विसावा, उसंत, विश्रांती. पर्याय आहेत निवारा, आराम, आसरा, विचार. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आराम. गटामध्ये सर्व समानार्थी शब्द आहेत. आराम हा शब्द या शब्दांचा समानार्थी शब्द आहे. जायकवाडी, कोयना, उजनी, सांगली, कोल्हापूर, येलदरी, सातारा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येलदरी. गटातील सर्व शब्द धरणांची नावे आहेत. येलदरी हे पूर्णा नदीवरील धरण आहे. तुकाराम, नामदेव, चोखामेळा. पर्याय आहेत शिवाजी, तानसेन, कालिदास, जनाबाई. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जनाबाई. गटातील सर्व महाराष्ट्रातील संत आहेत. जनाबाई या संत आहेत. वावर, शेत, शिवार. पर्याय आहेत मळा, जंगल, वन, अंगण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मळा. गटामध्ये सर्व शेत या अर्थाचे शब्द आहेत. मळा या शब्दाचा अर्थ शेत असा होतो. गोडधोड, गडबड, आजूबाजू. ताकभात, भरपूर, सैरभैर, गावोगाव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सैरभैर. गटातील शब्दांमध्ये पहिल्या व तिसऱ्या अक्षरातील व्यंजने वेगवेगळी परंतु स्वर समान आहेत. तसेच दुसरे व चौथे अक्षर समान आहे म्हणून पर्याय 3 हे उत्तर आहे. कांदा, लसूण, आले. पर्याय आहेत रताळे, मुळा, बीट, बटाटा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बटाटा. कांदा, लसूण, आले ही तिन्ही खाद्यान्ने जमिनीखाली वाढणारे खोडे आहेत. बटाटा हा जमिनीखाली वाढणारे खोड आहे. राग, क्रोध, संताप. पर्याय आहेत शांत, ठाम, वैताग, कोप. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोप. गटामध्ये सर्व राग या अर्थाचे शब्द आहेत. कोप या शब्दाचा अर्थ राग असा होतो. बांगडी, थाळी, नाणी. पर्याय आहेत पुस्तक, बशी, वही, चेंडू. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बशी. गटामध्ये सर्व वर्तुळाकार वस्तू आहेत. बशी वर्तुळाकार असते. मनीषा, अभिलाषा, कामना. पर्याय आहेत इच्छा, माया, आभास, दया. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इच्छा. गटातील सर्व शब्दांचा अर्थ इच्छा असा आहे. आठवडा, पंधरवडा, महिना. बुधवार, दिनदर्शिका, दैनिक, वर्ष. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्ष. गटातील सर्व शब्द कालमापनाची एकके आहेत. डोळे, नाक, कान. पर्याय आहेत मान, त्वचा, हात, पाठ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्वचा. गटातील सर्व शब्द ज्ञानेंद्रिय आहेत. त्वचा हे ज्ञानेंद्रिय आहे. आफ्रिका, अंटार्क्टिका, युरोप. दक्षिण अमेरिका, भारत, न्यूझीलंड, रशिया. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षिण अमेरिका. गटातील सर्व शब्द हे खंडांची नावे आहेत. सायकल, विमान, मोटार. पाय, चाक, ड्रायव्हर, रेल्वे.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रेल्वे. गटातील सर्व शब्द वाहने आहेत. रेल्वे हे एक वाहन आहे. भोजपुरी, तुळू, मालवणी, कन्नड, हिंदी, अवधी, तमिळ. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अवधी. गटामध्ये सर्व बोलीभाषा स्थानिक आहेत. अवधी ही स्थानिक बोलीभाषा आहे. हस्त, रोहिणी, मघा. पर्याय आहेत स्वाती, मेष, शरद, मीन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वाती. गटामध्ये सर्व नक्षत्रांची नावे आहेत. स्वाती हे एक नक्षत्र आहे. हेमंत, वसंत, शरद. पर्याय आहेत अनंत, शिशिर, चैत्र, आश्विन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिशिर. गटामध्ये सर्व ऋतूंची नावे आहेत. शिशिर हा एक ऋतू आहे. जंजिरा, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, नळदुर्ग, देवगिरी, विजयदुर्ग, रायगड. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजयदुर्ग. गटामध्ये सर्व जलदुर्गांची नावे आहेत. विजयदुर्ग हा जलदुर्ग आहे. समुद्र, उपसागर, खाडी. पर्याय आहेत जंगल, आखात, डोंगर, धबधबा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आखात. गटातील सर्व शब्द पाण्याचे भाग आहेत जे जमिनीने काही प्रमाणात वेढलेले असतात. आखात हा समुद्राचा एक लहान व खोल भाग आहे जो जमिनीने वेढलेला असतो. थँक यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.